आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। सुरुवातीला बातमी बळीराजाच्या दुःखाची, डोळ्यातल्या पाण्याची आणि आकाशातून कोसळलेल्या गारांची। राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलाय आणि यामुळे बळीराजाची अवस्था आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी झाली आहे। राज्यामध्ये सर्वदूर अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं पिकांचं, फळबागांचं अतोनात नुकसान झालंय। हातातोंडाशी आलेलं पीक मातीमोल होतंय। फळांच्या बागांवर सुद्धा या अवकाळीचा विपरीत परिणाम होतोय। यामुळे या अवकाळीनं बरं काही हाती लागेल, कदाचित चांगला भाव मिळेल अशा प्रतीक्षित असलेल्या बळीराजाची पुन्हा एकदा पुरती दैना होतीये। मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र एवढंच नाही तर विदर्भात सुद्धा अनेक ठिकाणी अवकाळीचा तडाखा बसलाय। अमरावती, यवतमाळ, वाशिम, मनमाड, अहमदनगर, अकोला एवढंच नाही तर धुळे, बीड, कोल्हापूर आणि इकडे रत्नागिरी याही ठिकाणी अवकाळीनं धुमाकूळ घातलाय। अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची उकाड्यापासून काही काळ सुटका झाल्यासारखं तर वाटलं, पण पिकं उद्ध्वस्त झाली आहेत आणि बळीराजा कोलमडून पडतोय। राज्यामध्ये अवकाळी पावसानं पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर जोरदार मारा सुरू केलाय आणि त्यामुळे आधीच भाव मिळत नाही, भाव मिळाला तर अन्य काही संकट आहेत, अशात अडचणीत आलेला शेतकरी आणखीन चिंतेत पडलाय। याच दरम्यान मुख्यमंत्री त्यांच्या सर्व मंत्र्यांसह अयोध्या वारीवर रवाना झाल्यानं विरोधकांनी टीकेची झोड उठवली। अवकाळीच्या दुसऱ्या फेऱ्याचा मार, पीक नुकसानीनं शेतकरी पुन्हा बेजार। अयोध्येऐवजी शेतकऱ्यांच्या बांधावर जा, शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यावर खडसेंचा वार। महाराष्ट्रातील शेतकरी पुन्हा एकदा अवकाळी पावसाच्या दुसऱ्या फेऱ्यात भरडून निघतोय। विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागाला अवकाळी पावसाचा फटका बसलाय। अचानक आलेल्या या पावसानं अनेक जिल्ह्यांमधील मूग, ज्वारी, कांदा, आंबा आणि भाजीपाल्याचं नुकसान झालंय। एकीकडे शेतकऱ्यांचं नुकसान आणि दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेसह सत्ताधारी नेत्यांच्या अयोध्या दौऱ्याची लगबग। यावरून आता विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यालाच लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे। शेतकरी संकटात असताना अयोध्येला जाण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर यायला हवं होतं, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी केली आहे। अतिवृष्टी होते आहे, आत्महत्यांचं प्रमाण अलीकडच्या कालखंडामध्ये वाढलेलं आहे, महागाई, भ्रष्टाचार वगैरे इतर विषय नेहमीचे आहेतच, पण हे सगळे विषयांना बगल देऊन माननीय मुख्यमंत्री अयोध्येच्या दौऱ्यावर गेलेले। म्हणजे भगवान श्रीरामाकडे आता काय मागताय ते नंतर लक्षामध्ये येईल। मला वाटतं भगवान श्रीरामाचं दर्शन घेण्यामध्ये काही गैर आहे अशातलं नाही आहे, परंतु अशा अवस्थेमध्ये जाणं हे चुकीचं आहे। एकनाथ खडसेंच्या या टीकेला सत्ताधाऱ्यांनीही प्रत्युत्तर दिलंय। जे महाराष्ट्रातील लोकांच्या हिताचं काम असेल ते मुख्यमंत्री करतील। खडसेंनी त्यांच्या पक्षात लक्ष घालावं असा टोला उदय सामंतांनी लगावलाय। मागच्या 2.5 वर्षामध्ये देखील अनेक वेळा अवकाळी पाऊस पडला होता, अनेक वेळा करोनाचं सावट होतं, अनेक वेळा अनेक गोष्टी घडलेल्या होत्या। तर आज खडसे साहेब ज्यांच्याबरोबर बसत आहेत त्यांनी अनेक दौरे केलेले होते। त्याच्यामुळे खडसे साहेबांनी मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांच्या पक्षामध्ये नक्की काय चाललंय हे बघितलं पाहिजे। एकंदरीतच आधीच्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई अजूनही मिळालेली नाही आणि त्यातच पुन्हा एकदा शेतकरी अवकाळीच्या माऱ्यानं घायाळ झालाय। अशा वेळी शेतकऱ्याला मदत करण्याऐवजी राजकारणी लोक राजकारणात व्यस्त असल्याचं दिसतंय। पण आधीच उशीर झाल्यानं राजकारण न करता शेतकऱ्यांना आधी मदत दिली जावी हीच अपेक्षा। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तिकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या दौऱ्यासाठी अयोध्या नगरी सज्ज आहे। मुख्यमंत्री बनल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा हा पहिलाच अयोध्या दौरा। अयोध्या दौऱ्यासाठी शिवसेनेचे सर्व आमदार, खासदार हे विमानानं, रेल्वेनं हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह रवाना झाले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळापूर्वी विशेष विमानानं रवाना झाले। यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे मंत्री, आमदार आणि काही खास नेते होते।
यावेळेला जय श्रीरामचा जयघोष करण्यात आला. शिंदे यांचा अयोध्या दौरा यशस्वी करण्यासाठी भाजपचे महाराष्ट्रातले काही मोजके नेतेही मैदानात उतरले. संजय कुटे, गिरीश महाजन आणि राम कदम हे शिंदे यांच्यासोबत अयोध्या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. संपूर्ण राज्यातील शिवसेनेचे कार्यकर्ते अयोध्येला रेल्वेनं गेले आहेत. अनेक कार्यकर्ते रेल्वे स्थानकांवर पारंपरिक वाद्यांच्या आवाजात घोषणाबाजी करतानाही पाहायला मिळाले. तर ही दृश्य आहेत विशेष विमानातली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यासाठी रवाना झालेत. या दौऱ्यावर जाण्याआधी त्यांनी विरोधकांचा मात्र चांगलाच समाचार घेतला. आम्ही अयोध्येत उत्साहानं जात आहोत. तिथे खूप चांगली आणि उत्साहानं तयारी होते आहे. प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी अनेक जण जात आहेत. कोणी रेल्वेनं जात आहे, कोणी विमानानं जात आहे. एक चांगला उत्साह कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतोय. आम्ही रामललांचं दर्शन घ्यायला जात आहोत. त्यातही विरोधकांना टीका करावीशी वाटते तर त्यांना काही सुचेनासं झालंय असं मुख्यमंत्री म्हणाले. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. विरोधी पक्षाला काय करावं काय करू नये हे देखील सुचत नाही. याचं कारण गेल्या 7-8 महिन्यापासून जे सरकारचं काम जे सुरू आहे या राज्यामध्ये अनेक आपण मोठे निर्णय घेतले. सगळ्यांसाठी त्यामध्ये शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला भगिनी, विद्यार्थी या समाजातला प्रत्येक घटक यामध्ये कुठेही वंचित ठेवला नाही आणि सर्व समावेशक जे आहे आपला अर्थसंकल्पही झाला, अनेक निर्णय झाले. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि म्हणून वाटेल त्या ठिकाणी फक्त टीका करणं एवढंच त्यांचं काम उरलंय. आमचं सरकार शिवसेना भाजपा युतीचं सरकार साधूंचा सन्मान करणारं आहे, साधूंचं रक्षण करणारं आहे. पालघरमध्ये यांच्या वेळेत झालेलं साधू हत्याकांड आणि गेल्या आठवड्यामध्ये जे 2 साधू त्यांना वाचवण्याचं काम आपल्या लोकांनी केलं हा फरक आहे. त्यामुळे या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था, सगळ्यांचं रक्षण, सर्वांना समान न्याय देण्याचं काम आम्ही करू. मला वाटतं यात वावगं काय, आम्ही सत्तेमध्ये या ठिकाणी सोबत आहोत, मंत्रिमंडळ आमचं सोबत आहेत. त्यामुळे अयोध्येला दर्शन घ्यायला जाणं हे तर आमचं कर्तव्य आहे मला असं वाटतं. कारण प्रभू रामचंद्र हे आमचं राज्य दैवत आहे आणि त्यामुळे दर्शनाला एक भव्य दिव्य मंदिर त्या ठिकाणी तयार होतं की जगातलं एक सर्वात मोठं मंदिर त्या अयोध्येमध्ये तयार होतं आहे. आणि म्हणून परवाच रामनवमी झाली म्हणून त्या ठिकाणी दर्शनाला आम्ही जातो. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही युती आता घट्ट अशी युती आहे जी सन्मान्य बाळासाहेबांच्या विचारांची खऱ्या अर्थानं हिंदुत्वाची युती ती आता 25 वर्ष सडलेल्या म्हटल्याच्या तावडीतून निघालेली आणि खरी बाळासाहेबांच्या विचारांची युती आहे. त्यामुळे आमच्या दोघांमध्ये बी रेपो किंवा दोघांमध्ये अंडरस्टँडिंग चांगला आहे. आणि आज अयोध्येला माननीय एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्री आमचे भाजप शिवसेनेचे त्यांच्या नेतृत्वामध्ये सगळे दर्शनासाठी जात आहेत. म्हणून त्यांनी काही भाजपच्या आमदारांना निरोप दिले की आपण पण सोबत यावं, हा आमचा सन्मान आहे. निश्चितच रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी या देशातली जनता आतुर झालेली आहे. मंदिराचं बांधकाम हे अंतिम टप्प्यात आहे. 2024च्या 1 जानेवारीला त्याचं उद्घाटन होणार आहे असं जाहीर करण्यात आलं आहे. परंतु आम्ही तत्पूर्वीच तिथे दर्शनाला जातोय. आम्ही खऱ्या अर्थानं साहेबांच्या नेतृत्वामध्ये अयोध्येला जातो, नशिबान आहोत. त्यामुळे जोरदार तयारी, जोरदार घोषणाबाजी आणि या सगळ्यात भाजपचे काही बिनीचे शिलेदार सुद्धा सोबत. वळूयात पुढच्या बातमीकडे. काँग्रेससह काही विरोधी पक्षांनी देशभरात उद्योगपती गौतम अदानींच्या विरोधात रान पेटवलेलं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मात्र गौतम अदानी यांची पाठराखण केली आहे. त्यामुळे अदानी प्रकरणात शरद पवार यांनी काँग्रेसला एकाकी पाडल्याची चर्चा सुरू आहे. एकीकडे काँग्रेस अदानी प्रकरणात जेपीसीची मागणी करत असतानाच पवार यांनी काँग्रेसच्या विरोधात भूमिका घेत हिंडेनबर्ग अहवालानंतर उद्योगपती गौतम अदानींवर आरोपांना एक प्रकारे विरोध दर्शवला आहे. एका खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पवार यांनी हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर गौतम अदानींच्या चौकशीसाठी जेपीसीची आवश्यकता नाही अशी भूमिका जाहीरपणे घेतली आहे.
पण तसं मला हिंदे कोण हे माहिती नाही. त्यांचा डिफॉल्ट वर्तन स्वातंत्र्य होता. एक कंपनी परदेशाची ती या देशाच्या परिस्थितीच्या संबंधीची काही भूमिका घेतली. त्याच्यावर किती आपण लक्ष केंद्रित करायचं याचा विचार केला पाहिजे. कुठलीतरी बाहेरची एखादी संघटना ती आम्हाला सांगणार यापेक्षा या देशातल्या सुप्रीम कोर्टाने आम्हाला सांगितलं तर ते लोकांच्या अधिक विश्वासाला पात्र ठरेल. असं आहे की ज्या वेळेला अनेक पक्ष एकत्र बसतात त्यावेळेला काही प्रश्नावर मतभेदभिन्नता असू शकते. आता उदाहरणार्थ आम्ही खडगेंच्या घरी आत्ताच हल्ली एक मोठी मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये सावरकरांचा विषय निघाला. तर त्या मीटिंगमध्ये मी सावरकरांच्याबद्दलची भूमिका मांडली. चर्चा झाली पण नंतर ती चर्चेच्या नंतर विषय संपला. तर त्याच्यामध्ये चर्चा होत असते, मतभिन्नताही असू शकते. त्यामुळे शरद पवार यांच्या या भूमिकेबद्दल काँग्रेसकडून मात्र लवकरच प्रतिक्रिया अपेक्षित आहे. तिकडे विरोधी पक्षनेते अजित पवार अखेर 17 तासांनी प्रकटले. कालपासून अजित पवार अचानक नॉट रिचेबल झाल्याच्या बातम्या सुरू झाल्या आणि त्यामुळे माध्यमांसमोर आल्यानंतर अजित पवार चांगलेच संतापले. तर शरद पवार यांनीही अजित पवार संपर्कात असल्याचं म्हटलं. त्यामुळे कालपासून सुरू असलेल्या एका नाट्यावर अखेर पडदा पडला. पण त्या दरम्यान पडद्यामागे नेमकं घडलं तरी काय पाहूयात. मीडिया काही पण दाखवत होता. अजित पवार नॉट रिचेबल, अमुक तमुक, हे बंद करा ना. जागरणं माझी जास्त झाली आणि दौरे जास्त झाले की मला पित्ताचा त्रास होतो. तुम्ही आधी कन्फर्म करा त्याच्यात किंवा हे कुठं आहे काय. अजित पवार अखेर रिचेबल झाले आणि शुक्रवारपासून सुरू असलेल्या चर्चांना विराम मिळाला. शुक्रवारी दुपारी 2 वाजता अजित पवारांनी त्यांचे 3 कार्यक्रम रद्द केले, पण त्याचं कारण समजू शकलं नव्हतं. त्यामुळे माध्यमांमध्ये त्यांच्याविषयीच्या बातम्या सुरू झाल्या. त्या सगळ्या बातम्या अजित पवारांपर्यंत पोहोचलेल्या होत्या. त्या बातम्यांचा अजित पवारांनी त्यांच्या खास शैलीत समाचार घेतला. मला इतकं वाईट वाटत होतं. मीडिया काही पण दाखवत होता. अजित पवार नॉट रिचेबल, अमुक तमुक, हे बंद करा ना. त्याच्यामध्ये तुम्ही आधी कन्फर्म करा त्याच्यात किंवा हे कुठं आहे काय. कारण नसताना एखाद्याची बदनामी करायची म्हणजे किती बदनामी करायची. ठीक आहे, तुम्हाला अधिकार आहे. आम्ही पब्लिक फिगर असल्यामुळं तुम्ही याला तशा प्रकारच्या बातम्या देण्याचा, पण शेवटी आम्ही माणूसच आहोत. शुक्रवारी नेमका काय त्रास झाला हे अजित पवारांनी यावेळी सांगितलं. मला काल मी कार्यक्रमाला निघालो असताना पित्ताचा त्रास व्हायला लागला. मी जागरणं माझी जास्त झाली आणि दौरे जास्त झाले की मला पित्ताचा त्रास होतो. हे आज नाही, पहिल्यापासून आहे. त्याच्यामुळे मला कसं तरी व्हायला लागल्यानंतर मी जाऊन जिजाईला डॉक्टरकडनं गोळ्या घेतल्या, शांतपणे झोपलो. नॉट रिचेबलचा वाद शरद पवारांनी एका वाक्यातच संपवला. कालपासून माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर कुठेतरी अजितदादा नॉट रिचेबल आहे, काही आमदार नॉट रिचेबल आहे, अशा प्रकारची चर्चा सुरू आहे. मला तर माहिती आहे तुम्ही ही कशाच्या आधारे करता. आपके साथ संबंध में है ना? हवं साहेब. विरोधी पक्षनेते अजित पवार सकाळीच माध्यमांसमोर आल्यानं शुक्रवारपासून सुरू असलेल्या चर्चेचं वादळ अखेर शमलं. मात्र पुढच्या वेळेला नॉट रिचेबल होण्याच्या आधी अजित पवार 100 वेळेला विचार करतील हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय महाराष्ट्राची खबरबात. आणि आता एक वेगळी बातमी. नृत्यांगना गौतमी पाटील सध्या चांगली चर्चेत आहे. मात्र आता गौतमीवरून कलाकारांमध्येच 2 गट पडले आहेत. एका गटानं गौतमीची पाठराखण केली तर दुसऱ्यानं गौतमीवर लोककलेची बदनामी करत असल्याचा आरोप केला आहे. ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडेकर यांनी गौतमीवर निशाणा साधलाय तर अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी गौतमीची पाठराखण केली. पुरील 5वी गौतमी पाटील, तिला 5-5 लाख रुपये देता, म्हणजे काय आहे? असं करू नका. आणि कलेची गौतमी पाटील करू नका. लोककला आहे ती लोककलाच राहिली पाहिजे. तिचा तुम्ही ऱ्हास करू नका. कुठली कला, कुठला कलावंत कुठल्या दिशेला नेतोय महाराष्ट्राला, याच्याकडे लक्ष पाहिजे.
नाही तर महाराष्ट्राचं बिहार होईल, काही उपयोग होणार नाही. त्यामुळे गौतमीवरून आता कलाकारांमध्येच 2 गट पडल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पण अनेक जण असं मानतात की जो कलाकार कला सादर करतो तो त्याच्या सादरीकरणाची मेहनत घेतो, तर पारंपरिक पद्धतीनं कला सादर करणारे मात्र या सगळ्या विषयावरती नाराज आहेत. दरम्यान एक महत्त्वाची बातमी हाती येते, ती म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस हे अयोध्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. अद्याप औपचारिक पुष्टी मिळालेली नाही, पण देवेंद्र फडणवीस हे सध्या दिल्लीत आहेत आणि दिल्लीहून ते कदाचित मुंबईला येण्याच्या ऐवजी थेट अयोध्येला जाऊ शकतात. या क्षणाची आणखीन एक महत्त्वाची अपडेट ती म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या सोबत अयोध्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री आधीच अयोध्येच्या दिशेने रवाना झाले आहेत, तर राज्याचे उपमुख्यमंत्री हे दिल्लीत आहेत. तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा अयोध्येत जाऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकत्रितपणे शरयू तीरी आरती करताना दिसू शकतात. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.